नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न जे काही वारंवार रिपीट होत असतात किंवा महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत। तसेच जमेल तेवढं स्पष्टीकरण देखील आपण करणार आहोत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसमध्ये 2 गट पडले? कोणत्या वर्षी पडले? 1907 मध्ये। पर्याय क्रमांक सी 1907 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। 1907 ला सुरत अधिवेशनात 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पडले, मवाळ आणि जहाल। ठीक आहे, आता मवाळ नेते लक्षात ठेवायचे आहेत महत्त्वाचे: गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, दादाबाई नौरोजी। आणि जहाल नेते महत्त्वाचे होते टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, यांनाच लालबाल पाल म्हटलं जातं। याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोण मवाळ गटाशी संबंधित आहे किंवा खालीलपैकी कोण जहाल गटाशी संबंधित आहे। ठीक आहे, आता ही फूट पडण्याची महत्त्वाची काही कारणं होती। ती बंगालची फाळणी 1905ला झाली बघा, बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली। त्यानंतर ब्रिटिशांची जी काही धोरणं होती ती आणि विचारसरणी, काही नेत्यांना वाटायचं की सर्व शांततेने झालं पाहिजे, तर काही नेत्यांना वाटायचं शांततेने काहीच मिळणार नाही। यामुळे काँग्रेसमध्ये 1907ला सुरत अधिवेशनामध्ये 2 गट पडले। ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलोची घोषणा कुठून दिली? कुठून दिलेली आहे? सिंगापूरमधून दिलेली आहे। सिंगापूरमधून 1942 मध्ये ही घोषणा त्यांनी दिलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती झाली? बऱ्याच जणांसाठी नवीन प्रश्न असू शकतो हा, बऱ्याच जणांसाठी ज्यांचा अभ्यास आहे खूप त्यांना नवीन वाटणार नाही। तर खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती झालेली आहे? कॅबिनेट मिशन योजना। पर्याय क्रमांक बी कॅबिनेट मिशन योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती झाली। कॅबिनेट मिशन योजना काय आहे? तर 1946 मध्ये ब्रिटिश सरकारने भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक आखलेली महत्त्वाची योजना आहे 1946 मध्ये। ठीक आहे, या कॅबिनेट मिशन योजनेतील सदस्य होते बघा, लॉर्ड पेटिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर, हे तिघेजण होते। या योजनेमध्ये आपल्या भारताच्या संविधान सभेची निर्मिती झालेली आहे। ठीक आहे, त्यानंतर इथे आहे बघा, क्रिप्स मिशन योजना ही काय आहे? तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारला भारताचा पाठिंबा हवा होता, म्हणून ब्रिटनने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना 1942 मध्ये भारतात पाठवले। त्यानंतर सायमन कमिशन महत्त्वाचं आहे। सायमन कमिशनचे अध्यक्ष विचारले जातात, तर सर जॉन सायमन हे सायमन कमिशनचे अध्यक्ष होते। सायमन कमिशनमध्ये एकूण 7 सदस्य होते, त्यात एकही भारतीय नव्हता। ठीक आहे, म्हणून या सायमन कमिशनचा भारताने जोरदार विरोध केला। सायमन कमिशनचा उद्देश काय होता? भारतातील राज्यघटनात्मक सुधारणा तपासणे आणि नवीन कायद्याबाबत शिफारशी करणे। ठीक आहे, गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता, सायमन भारतात केव्हा आले? तर 1928 मध्ये सायमन भारतामध्ये आले। सायमन कमिशन भारतात 1928 मध्ये आले आणि भारताने त्याचा जोरदार विरोध केला होता। आपलं मूळ उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजने अंतर्गत आपल्या संविधान सभेची निर्मिती झाली होती। त्यानंतर प्रश्न आहे, प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारतचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? वेदव्यास किंवा महर्षी व्यास। या ठिकाणी पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे। महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिलेले आहे, जे जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे। या ठिकाणी महर्षी वाल्मिकी आहेत बघा, महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलेले आहे। वाल्मिकी रामायण म्हणून ते प्रचलित आहे, रामायण। त्यानंतर कालिदास हे बघा सुप्रसिद्ध संस्कृत कवी होते, यांची काव्य महत्त्वाची विचारली जातात कधी कधी। रघुवंश, कुमार संभव, मेघदूत, ऋतुसंहार। ठीक आहे, मेघदूत आणि ऋतुसंहार विचारलेला आहे। त्यानंतर तुलसीदास यांनी रामचरितमानस
आणि हनुमान चालिसा लिहिलेली आहे अवधी भाषेत, ठीक आहे. रामचरित मानस आणि हनुमान चालिसा ही तुलसीदास यांनी लिहिलेली आहे. आपलं मूळ उत्तर आहे बघा महाभारतचे लेखक महर्षी व्यास किंवा वेदव्यास. एक प्रश्न विचारला जातो महाभारत किती दिवस युद्ध चालले होते, महाभारताचे युद्ध किती दिवस चालले होते? 18 दिवस चालले होते. हा देखील प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी युद्ध झालं ते कुरुक्षेत्र सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? हरियाणा या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय संविधानात मतदानाचा हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे? कोणत्या? कलम किंवा अनुच्छेद 326. पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे आपलं. त्यानंतर या ठिकाणी अनुच्छेद 325 काय सांगतो तर कोणत्याही नागरिकाला फक्त धर्म, वंश, जात, लिंग किंवा इत्यादी कोणत्या कारणामुळे मतदार यादीमधून वगळले जाणार नाही. थोडक्यात 325 काय म्हणते तर मतदारामध्ये भेदभाव करता येणार नाही. अनुच्छेद 327 काय म्हणतो तर संसदेला कायदा करून लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुकांबाबत सर्व बाबी नियंत्रित करण्याचा अधिकार 327 अनुच्छेद देते, ठीक आहे. त्यानंतर अनुच्छेद 328 प्रत्येक राज्याच्या विधिमंडळाला कायदा करण्याचा अधिकार, पण तो विधानसभेच्या निवडणुकीसाठी, ठीक आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी कायदा करण्याचा अधिकार आहे प्रत्येक राज्याच्या विधानमंडळाला, पण हा जो कायदा असेल तो केंद्राच्या कायद्याच्या अधीनच असेल असं अनुच्छेद 328 सांगतो. त्यानंतर प्रश्न आहे मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेहपूर सिक्रीची स्थापना कोणी केली? अकबरने केलेली, ठीक आहे. पर्याय क्रमांक डी अकबर हे योग्य उत्तर असणार आहे. अकबर यानेच दीन ए इलाही हा नवीन धर्म स्थापन केला होता. यानेच 1568 मध्ये चित्तोडगड किल्ला जिंकल्यानंतर सुमारे 30,000 हिंदूंची कत्तल देखील केली होती. अकबराच्या दरबारातील एक महान गायक संगीतकार तानसेन, त्याचं मूळ नाव परीक्षेत विचारलं जातं रामतनू पांडे आणि तानसेन ही तानसेन हे टोपण नाव आणि रामतनू पांडे हे मूळ नाव आहे. तर हा अकबराच्या दरबारातील एक महान संगीतकार किंवा गायक होता. हे प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही? कोणती? न्यूक्लिअर फ्युजन. पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. आता नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय तर अशी ऊर्जा जी निसर्गातून सतत उपलब्ध होते व त्या ऊर्जेचे स्रोत कधीच संपत नाहीत, ठीक आहे. अशी ऊर्जा म्हणजे नवीकरणीय ऊर्जा. त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा असतो. पर्याय क्रमांक सी 5 हे उत्तर असणार आहे आपलं. राष्ट्रपतींच्या कार्यकाळाची तरतूद अनुच्छेद 56 मध्ये आहे, ठीक आहे. कलम किंवा अनुच्छेद 56 मध्ये तरतूद आहे. राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात हा प्रश्न विचारला जातो तर उपराष्ट्रपतींकडे देतात. राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात पदाची. कलम 60 नुसार राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास ते कोण सांभाळतं तात्पुरत्या स्वरूपात तर उपराष्ट्रपती. जर राष्ट्रपती पद रिक्त झालं आणि उपराष्ट्रपती देखील नसतील पदावर, त्यांनी राजीनामा दिला असेल तर अशा परिस्थितीत भारताचे सरन्यायाधीश तात्पुरत्या स्वरूपात राष्ट्रपती पदाचा कार्यभार पाहतात, ठीक आहे. जोपर्यंत राष्ट्रपती निवडून येत नाही तोपर्यंत. त्यानंतर प्रश्न आहे बघा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? कोणते आहे? महाराष्ट्र हे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर प्रश्न ॲस्पिरिनचे रासायनिक नाव काय आहे तर ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड. पर्याय क्रमांक ए ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड असं ॲस्पिरिनचं रासायनिक नाव आहे. ॲस्पिरिन विशेषतः हार्ट अटॅक आल्यावर वापरले जाते. हा प्रश्न विचारलेला आहे. हार्ट अटॅक आल्यावर कोणते औषध दिले जाते तर ॲस्पिरिन, ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे कात कशाच्या झाडापासून मिळवली जाते? खैर हे योग्य उत्तर असणार आहे. खैराच्या झाडापासून कात मिळवली जाते. त्यानंतर कारसोनदास मुलजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? कोणते केले होते? सत्यप्रकाश. पर्याय क्रमांक डी सत्यप्रकाश हे वृत्तपत्र कारसोनदास मुलजी यांनी सुरू केले होते. कधी? 1855 मध्ये सुरू केले होते. 1855.
या ठिकाणी रास्तगोफ्तार आहे बघा, हे वृत्तपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलं होतं. रास्तगोफ्तार हे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? कोणते? राजस्थान हे राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे लेखक कोण आहेत? तर राजा बडे. पर्याय क्रमांक सी, राजा बडे हे योग्य उत्तर असणार आहे. गीतकार आहेत राजा बडे, गायक आहेत शाहीर साबळे आणि संगीतकार आहेत श्रीनिवास खळे. ठीक आहे. आता हे जे गीत आहे महाराष्ट्राचं, जय जय महाराष्ट्र माझा, याला राज्यगीताचा दर्जा कोणत्या वर्षी दिला? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालील कोणत्या राज्याची सीमा 2 देशांशी संलग्न आहे? उत्तर आहे बघा मिझोरम. पर्याय क्रमांक बी, मिझोरम या राज्याची सीमा 2 देशांशी संलग्न आहे, म्यानमार आणि बांगलादेश. ठीक आहे, म्यानमार आणि बांगलादेश. या ठिकाणी त्रिपुरा याची सीमा एका देशाशी संलग्न आहे, बांगलादेश. मणिपूरची सीमा आहे म्यानमारशी. त्यानंतर नागालँडची सीमा आहे म्यानमार या देशासोबत. ठीक आहे. या ठिकाणी त्रिपुराची राजधानी लक्षात ठेवा आगरतळा, मिझोरमची राजधानी ऐझवाल, मणिपूरची राजधानी इम्फाळ आणि नागालँडची राजधानी कोहिमा. त्यानंतर प्रश्न आहे, लचित बोरफुकन या योद्ध्याचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? कोणत्या राज्याशी आहे? आसाम. ठीक आहे, आसाम या राज्याशी संबंध आहे. आसामचे सध्याचे मुख्यमंत्री, गव्हर्नर आणि राजधानी मला कमेंट करून सांगायची आहे. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे 16 प्रश्न व त्यामधून 40 ते 50 इतर प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.